पोलीस भरती प्रक्रिया उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी। सोलापूर राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याकरिता सर्व पोलीस घटकात भरती प्रक्रिया सुरू होताच मोबाईल फोन मैदानात आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे। मैदानी चाचणीसाठी येताना प्रवेश पत्र व आवेदन अर्जात नमूद कागदपत्रे, प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती, 3 पासपोर्ट फोटो आणणे आवश्यक आहे। प्रत्येक मैदानी चाचणी झाल्यावर आपले गुण बरोबर असल्याची खात्री करूनच नंतर सही करावी। चाचणी संपल्यानंतर उमेदवाराने गुणांबाबत केलेली कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही। लेखी परीक्षा व कौशल्य चाचणीची तारीख व वेळ ही आता यथावकाश कळवण्यात येणार आहे। उमेदवारांनी कोणत्याही अफवांना अगर आमिषांना बळी पडून स्वतःचे नुकसान व फसवणूक करून घेऊ नये, असेही आयुक्त यांनी यावेळी सांगितले। एका उमेदवारांना एका दिवशी 2 ठिकाणी मैदानी चाचणीच्या हॉल तिकीट आलं तर काय करायची किंवा पाऊस आला तर काय करायची, त्याच्या क्लिअर कट क्लॅरिफिकेशन डीजी ऑफिस कडून आलेले आहेत। ते सर्व उमेदवारपर्यंत आपल्या मार्फतीने पोहोचलं पाहिजे, त्यामुळे आज तातडीने हे पत्रकार परिषद बोलावलं होतं। सो 3 कॅटेगरी आहे। नंबर 1, पावसामुळे काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्यांना दुसऱ्या दिवशी जेव्हा वातावरण व्यवस्थित आहे, ग्राउंड एक्झामिनेशन घेण्यासाठी तयार आहेत, तेव्हा त्यांना पुढच्या तारीख देण्यात येईल। आपल्या लेवलला शक्य तितका सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करून उमेदवारांना कोणत्याही प्रकारे अडचण होणार नाही याची दक्षता आपण घेणार आहोत। आता सर्व उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र प्राप्त झालेले आहेत। आपल्याकडे 19 तारखेला सकाळी 5:30 वाजल्यापासून आपल्या पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे। चालू भरतीमध्ये सुद्धा मागच्या वर्षी जसं आपण सांगितलं होतं, RFID तंत्रज्ञानाचा वापर करून आपण 100 मीटर असेल किंवा 1600 मीटर आणि महिलांसाठीच 800 मीटर या टेस्ट घेणार आहोत। भरतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला वाव मिळणार नाही आणि उमेदवारांना आपल्या थ्रू एक सूचना आहे की जर कोणताही अधिकारी आमचा असेल, पोलीसचा अधिकारी असेल, अंमलदार असेल, एखादा क्लर्क असेल किंवा एखादा कोणताही त्रयस्थ व्यक्ती असेल, हा जर कोणाला सांगत असेल की मी भरती करून देतो किंवा तुझ्या मार्कांमध्ये थोडासा फेरफार करून देतो आणि तुला या ठिकाणी निवड होईल अशा पद्धतीने सहकार्य करतो, तर तो उमेदवार स्वतः फसला जातो याची त्या उमेदवारांना जाणीव ठेवावी। असा कोणताही अधिकारी किंवा जर काही क्लर्क वगैरे त्याला सांगत असल्याचं आपल्या निदर्शनास येत असेल तर आपण याची तक्रार आयदर आमच्याकडे करू शकता किंवा सरळ अँटी करप्शन विभागाकडे सुद्धा करू शकता। भरती प्रक्रिया संदर्भात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार अथवा भ्रष्टाचार आढळून आल्यास संपर्क साधण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले। या पत्रकार परिषदेस पोलीस उपायुक्त अजय बोराडे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे आदी उपस्थित होते।